अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शासकीय आश्रमशाळा किनी जवादे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न। एक दिवसाची शाळा, शिकूया पुन्हा लहान होऊया। राळेगाव तालुक्यातील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा किनी जवादे येथे एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत सन 1980 ते 1990 या दशकातील माजी विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमिलन सोहळा दिनांक 10 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या स्नेहमिलन सोहळ्यात अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। एक दिवस पुन्हा शाळेत या संकल्पनेमुळे उपस्थितांमध्ये भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव वाडे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले। स्वागताध्यक्ष म्हणून वडकी येथील पोलीस उपनिरीक्षक सुनील कुडमते उपस्थित होते। तसेच प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथील विस्तार अधिकारी देशमुख, मुख्याध्यापिका विजया बेंडाळे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक काळे सर, मिर्जापुरे सर, तळणकर सर, बनकर सर, रुमाले सर, येसनतुरे सर, मुनेश्वर सर, गेडे मॅडम, कोकाटे मॅडम, सोयाम सर, कुळसंगे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते। तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋषीनाथ मडावी, सदस्य शंकर पंधरे, सुनील मेश्राम, अधीक्षक थेटे सर, अधीक्षिका इंगळे मॅडम, पंजाबराव मेश्राम, विठ्ठलराव सिडाम, माजी उपसरपंच शंकरराव मांदाडे, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम जुन्या आठवणी, आपुलकी आणि भावनिक क्षणांनी भारलेला ठरला। स्नेहमिलनाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करत सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प व्यक्त केला। सहसंपादक खुशाल वानखेडेसह प्रतिनिधी शंकर मांदाडे।